त्या प्रबोधनकार ठाकरेंनी वक्तृत्वशास्त्र नावाचं एक पुस्तक, जे मी दरवेळेला येऊन सांगतो, कधी 1918 साली लिहिलं होतं. मला वाटत नाही की त्याच्यापूर्वी मराठीत इतकं मोठं किंवा कुठल्याही भारतीय भाषेत देखील अशा पद्धतीचं पुस्तक उपलब्ध नव्हतं. ते वारंवार एकच गोष्ट सांगतात त्या पुस्तकामध्ये. मग ते अभिनय कसा महत्त्वाचा आहे, उच्चार कसे महत्त्वाचे आहेत, वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी सांगतात. आणि मग शेवटी येऊन सांगतात की वक्त्याकडे एकच गोष्ट असायला पाहिजे, ती म्हणजे कळवळा. जर कळवळा असेल तरच वक्ता उत्तम भाषण करू शकतो. मग ती कळवळ्याची जी जात आहे ती जर वक्त्याची जात असेल तरच ते भाषण उत्तम होऊ शकतं. तुम्ही इकडे 5 मिनिटं उत्तम सादरीकरण करून गेलेला असाल तर ते पुढच्या आयुष्यात तुम्हाला किती उपयोगी पडेल हे मला माहीत नाही, पण त्याच्यातून एक थेंब कळवळा जर त्याच्यासोबत